तर इथं टच करायचा, इथं टच करायचा लय ते यांचं घेऊन तसं जातो तिकडे, यांचं दोघांचं घेऊन तिकडे शेवट. जे हरी माऊली. जे हरी माऊली. गाव कुठलं गाव? गाव वय गाव खडूस. खडूस. हा. आणि किती लोक आलाय तुम्ही? आम्ही 3 आलोय, बाकीचे आगी मग चुकामुक चूक झाली मला. झालं चुकामुक झाली. अरे देवा, मग आता कसं काय व्हायचं? भेटतं का नाही? काय नाही तर जायचं माऊली माऊली करत. पाय दुखतोय काय? हा पाय दुखतोय. किती झाल्या वाऱ्या? पहिल्यांदाच आलोय. कोणी आणलं पहिल्या वारी तुम्हाला? आलो आता या आळंदीला चला म्हणली घरची. हा पांडुरंगानं आणलं, घरची बी चला म्हणायला लागली. तर पावसात गावल्यावर पुण्यातनं जी आळंदीत पावसात गावल्यावर म्हणलं पुण्यातनं जावं म्हणलं घरीच म्हणलं पावसाला बी. हा परत जेजुरीत बी पावसात 6 वाजल्यापासून पाऊस 11 वाजेपर्यंत हा भिजलो. मग काय करायचं, तिथनं बी परत जेजुरीतनं बी जाऊ वाटायला लागलं. घरची म्हणली नग नेऊ वारी कडवर. आणि जोडीने आलाय वाटतं? हा जोडीनं आलोय. त्यांची माऊलीची किती झाल्या वाऱ्या? पहिलीच आहे. पहिल्यांदा दोघं जोडीने आलाय. हा हा भारी वाटतंय की मग? कसं वाटतंय मग वारी मध्ये? भारी वाटतंय. भारी वाटतंय. काय ध्यान बिन होतंय का नाही नाही अजिबात? काय अडचण झोपायची काय नाही, लय ते साथ देतोय देवा मला. बर ओके. जी हरी माऊली. माऊली लय खुश घुसलं काय पांडुरंगाची वारी घुसल काय. किती झाल्या वाऱ्या? पहिलीच आहे. पहिलीच. तुमचं कुठलं गाव? बीड. बीड. अरे वा वा. बीडची लोक भरपूर आले. शिरूर कासा. बरं असू द्या, काय अडचण नाही. चला जे हरी माऊली. काय मग तुमचं नियोजन आहे? काय नाही बघा, सगळं आनंदी आनंद आहे. पांडुरंगानं मला इथं आणलंय. हा आपली वारी दुसरी आहे. माझं नाव आहे दिलीप तुकाराम क्षीरसागर. मी पंढरपूरचा आहे. पंढरपूरच्या शेजारी माझं खेडगाव ओजेवाडी. हा. आणि माझं एक विचारायचं की वारकऱ्याची जेवणाची वगैरे सुविधा मुख्यमंत्री साहेबांना करावी, ही माझं मत आहे. आणि आता ही आसरा केला. आसरा ह्याच वर्षी केलाय? हा केलाय, आसरा केलाय. गेल्या वर्षी काय मुख्यमंत्री नव्हता का? होतच की. मग आता ह्याच वर्षी का केलाय काय माहिती? हा म्हणजे काय त्यांचं काय असेल काही? नाही सुविधा चांगल्या केलेल्या त्या मुख्यमंत्री साहेबांनी, एवढीच आमची भूमिका आहे. आणि इथून पुढेही अशी सुविधा करावी आणि वारकऱ्यांना चांगलं सहकार्य करावं, हीच आमची विनंती आहे. पांडुरंगानं सगळ्याला आनंदात ठेवावं, वारी चांगली घडावी, हेच आमचं म्हणणं आहे. बरोबर आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. भारी झाली सांगितलं तुम्ही. जे हरी माऊली. तुमचं नाव? मंगलबाई रमेश तुपे. अरे वा. आणि गाव? आडगाव. आडगाव. किती झाल्या वाऱ्या? पहिलीच. कुणी आणलं तुम्हाला पहिल्या? घरच्या आहे ना. ह्यांनी होय? नाही घरच्या आहे ना. पण आता एवढ्या उशिरा पहिली वारी म्हणल्यावर आता 10 वाऱ्या का व्हायच्या? ते दिंडीत जात होते ती पहिले. आणली मला. ते जात होते, तुम्ही जात होते का? मी नव्हते जात. मग का नाही कळलं तुम्हाला पहिलं? आता कळू राहिलं. आता कळलं, पण आता हात पाय चालते का? लवकर सुना आल्यावर मग कळतं ना. हात पाय दुखू राहिले. आता आम्हाला काहीच नाही ना अजून, आम्ही का करतो वाऱ्या? असू द्या माऊली, छान वाटलं. आजी किती वय तुमचं? आपलं वय 65 वर्ष. 65 वर्ष. किती झाले तुमच्या वाऱ्या? आमच्या वाऱ्या परंपरा आमच्या घराला आजोबा पंजोबापासून वारी चालू आहे. अरे वा. 30 वर्ष झाली. तुमचं गाव? मालक वारले 22 वर्ष झाली. अरे वा. मालक वारले तरी वारी चालू आहे. असू द्या. गाव बुलढाणा जिल्हा. गाव खळेगाव. खळेगाव का? बर. ह्या कोण आहेत माऊली? आम्ही सोबत आहे. सोबत आहे का? मैत्री झाली म्हणायचं. तुमचं वय? सोबत वय 60-65. तुम्ही एकाच वयाचं म्हणायचं. ज्याच्या वयाला जिथे माणूस भिडलं. वाटतंय मग? मस्त आनंद वाटतो. छान वाटतंय. पण आता का आम्ही डोकशे सेंटर बापा खा प्यायची काय सोय नाही. आता आलो इथं झोपायला असं उपाशी. आता इथनं 2.5 किलोमीटर पुढे गेला चहा, तुम्हाला सांगतो, जेवण, मसाज, दवाखाना सगळं आहे तिथं पुढं. डोळे तपासणीपासून सगळं तिथं आहे. सकाळ लवकर उठायचं जायचं. इथं नांदेडवाली पुढं भरपूर 6-7 दिवस असतो त्यांचं. 20वी वारी आहे आता. 20 वारी झाल्या. मग आता आनंद पुढे चालू दिलं तर येऊ बापा. नाही देवानं सुखाचं. त्या माऊलीला टक लावून ऐकतात. त्या आता आल्यात काय नवीन.
गाव कुठलं माऊली? आम्ही कुडूसच आहे. कुडूस, माळशिरस. मग एकटेच आले वारीत? त्यांच्या संघ आले. यांचे संघ आले काय? बर बर बर. किती झाल्या वाऱ्या मग? पहिलीच वारी. कसं काय वाटतं या? बरं आहे. पुढल्या वर्षी नको वाटतंय वारीत यायचं? यायचं होय. बर बर. असू द्या येणार असू द्या. बस का? कुठे नगर दिलं तिकडे का पलीकडे? तुमचं घेतले का दोघांची? घेतले ना? हा बघा. कुठलं गाव माऊली? बीड. अरे वा, हे लय खुश आहे इथं तुमच्यापेक्षा. खर्च त्यांचा काय वारी? खर्च माझाच आहे. त्या हसत्यात जास्त म्हणून. असू द्या की. किती झाल्या वाऱ्या तुमच्या? 21. अरे बापरे, किती लोक आलाय तुम्ही आता? आम्ही 4-5 जण आहोत. बाकीची बाहेर गेलेत काय? झोपल्यात की काय? हे कोण आहे? हे काका आहेत आमची. काका. अरे बापरे, काका बघा. काका ह्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे त्यामुळे हसत्यात काय ना. किती झाल्या वाऱ्या? 18. अरे वा, तुमच्या बी भरपूर वाऱ्या झाल्या. मग काय म्हणता वारीत कसं वाटतंय तुम्हाला? काय एकदम एक नंबर. अजिबात काही काळजी नाही, काळजीच नाही. अजिबात एक काळजी मस्त पाहिजे असं वाटतं. एक नंबर. हे जो आपल्याला कोण आहे इथं? हे आमचे मित्र आहेत राजाळ्यातले. अच्छा. राजाळ्यातले का? बरं असू द्या, झोपू द्या. दमलेत ते चालून. रात्री मुक्काम कुठं होता? मुक्काम इथं निरेत. हो. आणि आजचा कुठे मुक्काम? ही काय येते आता इथं समजा तरडगाव काय गाव आसन काहीतरी आहे का नाही? असू द्या. आता उद्या रिंगण बघायला जायचं का नाही? मग नाही इथं पालखी बरंच मोर नाही जायचं आता. नाही जायचं का? नाही. बरं असू द्या. चला, जय हरी सगळ्यांना. तुम्हाला रामकृष्ण हरी. माऊली काय झोप येई ना काय तुम्हाला? नाही, बसलो मोबाईल लावला. कुठे आहे मोबाईल? नी कर्द तिथं जोडीदार आहे का कोण? किती झाल्या वाऱ्या? माझ्या आता 16 वारी. 16 वाऱ्या झाल्या. छान वाटलं गाड्या. मग हे कोण आहे इथं? यंदा आलेत नवीन. यंदा आणले का? तुम्हाला कुणी आणलं यावर्षी? काय आणलं? हे कोण आहे तुमचे? चुलते आहेत का? अरे वा, चुलते. तुझं वाटत नाही पण असं चुलते असं आपली भाव कितलेत का? मग कस काय वारीत बरं वाटतंय का? करमतंय का? कसं वाटतंय? एकदम आनंद आहे ना? आनंद, एकदम मस्त. आनंद. आता किती करायच्या वाऱ्या? आता जवळ चालतं पण आता वय संपून गेलं, काय वाऱ्या करतात? तुमच्या झाल्यात मापापुरत्या. पण आता तुमचं नाही. तुम्हाला अगोदर कळलं नाही ना. आता काय उशिरा कळलं. असू द्या, समजून घ्या म्हणायचं. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. मुख्यमंत्र्यांनी लय सोय केली वारकरीची बरं का. केली ना? त्यांच्या आभारीत आम्ही. हो, किती वारकऱ्याला राव सगळं हे मंडप ही एवढा मोठा हात राव लय सोय भारी बरं केली की का. सोय सरकार केली. चांगलं आहे. सरकार केली. छान कसं वाटतंय सरकार. मग? आनंद वाटतोय. ही जवळ तो माऊली चालूतोय हा. त्यावर यायचं. जयशी तो आपल्याला संपीन. किती वय असेल तुमचं आता? माझा आता जवळजवळ 70-72 वय. 70-72. बरोबर. असू द्या. रामकृष्ण हरी. जय हरी. चला, बस.